हे बघ, आज ना उकडीचे मोदक करायचे। 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घेतला आहे, 2 वाट्या तांदळाची पिठी घेतली आपण, 1 वाटी 2 वाट्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे, थोडी खसखस घेतली आहे खोबऱ्याचं सारण करण्यासाठी, आणि पिठामध्ये घालण्यासाठी 1 चमचा मैदा घेतलाय मी इथे, 1 छोटी अर्धा चमचा साखर आणि अगदी 2 चमचे दूध। आता प्रथम आपण सारण करूया। बाप्पाला गूळ खोबऱ्याचं सारण खूप आवडतं, तो सारणासाठी आपण इथे पहिले खसखस घालू। आता घालूया खोबरं, खोबरं थोडंसं परतून झालं की आपण याच्यात चिरलेला गूळ घालूया। ती 2 मिनिटं परतले, आता याच्यात गूळ घालते मी। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपलं सारण रेडी होईल। मग शेवटी आपण थोडीशी वेलची पूड घालणार आहोत त्याच्यात, आवडत असल्यास केशर पण घालू शकतो। केशर वेलची पूड हे सगळं सारण आपण थंड व्हायला ठेवूया। याच्यात हवे असतील तर आपण थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घालू शकतो, पण असंच खूप छान लागतं लुसलुशीत म्हणून, पण मी आज काही याच्यात घालत नाही। आता हे थंड होईपर्यंत आपण उकड करूया। त्यासाठी आपण 2-2.5 वाट्या पाणी इथे लागेल आपल्याला, आणि 2 चमचे दूध घालूया। याच्यातच 2 चमचे दूध घालूया आपण थोडं, म्हणजे ही अर्धी वाटी याच्यात घालते, याच्याने छान पांढरे शुभ्र होतात। 1 चमचा मैदा होता, तो थोडा असा दोन्हीकडे मिक्स करते। कुकरमध्ये आपण घालणार आहोत, आणि थोडं चिमूटभर मीठ घालायचं, 1 चमचा तूप घालूया इथे, तसंच अर्धा चमचा साखर घालायची आहे, त्याच्यात पीठ घालायचं। आता 1-2 मिनिटं हे सगळं विरघळून घ्यायचं, मिक्स करून। आता 5 मिनिटं झाकण ठेवायचं। आता उकड जराशी गरम आहे, त्याच आपण काढून घेऊया। 5-7 मिनिटं मी असं झाकण ठेवलं होतं बंद करून। आता गरम असतानाच मळून घ्यायची आहे ती। थोड्या पाण्याचा हात लावून अशी उकड ही छान मळून घ्यायची आहे। याचे आपण एकसारखे गोळे करून घेऊ। अशा प्रकारे व्हायला पाहिजे। आता आपण पिठी लावून याची अशी पारी करून घेतोय। त्याचं सारण ठेवूया आणि अशा ह्याच्या पाकळ्या करायच्या आहेत। व्यवस्थित 1.5 चमचा सारण इथे बसलं आहे माझं, आणि अशा ह्या खालपर्यंत एकाच साईडला मिळवून अशा ह्या तयार। आता 7-8 मिनिटं झाली आहे वाफवून। आता
आता आपण याच्यावर केशर लावून घेऊया. हे गरम आहे, ओल्या हातानेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. बाप्पासाठी मस्त उकडीचे तयार.